मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही एक 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 गोष्ट लिहित गेलात. हो. म्हणजे क्रोनॉलॉजिकल या पुस्तकात नाहीये, काहीच नाही. नाहीये. ओके. हे सगळे किस्से जे तुमच्या बरोबर घडले हे सगळे आठवणीत होते का हो? का मग असं बसावं लागलं, हा हे झालं होतं, मग हे लिहूया का, ते नको लिहायला, असं काही झालं त्यावेळेस? ऍक्च्युली ह्या सगळ्या माझ्या स्मृती आहेत ना, अतिशय ताज्या आहेत. आत्ता घडलंय असं वाटावं इतकं मी असं ते चित्रपटासारखं माझ्या डोळ्यासमोर येतात. बरं. तरळतात या गोष्टी. त्यामुळे ते मला असं लिहूया तसं लिहूया असं नाही झालं. जर झालं. फक्त होतं असं की मी बेसिकली विसराळू विनू म्हणतात ना तसं आहे. तर खूप गोष्टी माझ्या जोडीला पण कोणीतरी आहे. तर खूप गोष्टी म्हणजे आमच्या मैत्रिणीत असा एक हे आहे, विनोद होता तेव्हा. तू आणि आठवणींचं पुस्तक लिहितेस असं होतं. तर म्हणजे माझ्या ज्या काय उरल्या सुरल्या आठवणी त्या ह्या आहेत. बऱ्याचशा गेल्या असतील, पण मी ज्या ज्या काय मला अगदी मनात ठसलेल्या, आतमध्ये अगदी म्हणजे काय म्हणतो अविस्मरणीय अशा ज्या गोष्टी आहेत त्या नाही जातो. किती तुम्ही विसराळू असलात ना तरी ते नाही जात. असे काही किस्से होते का जे आपल्याला कट करावे लागले? हो. कुठले होते ते? म्हणजे इफ यू डोंट माइंड. कुठे आलेले काही कटू अनुभव काही लिहिलेत मी. एक चॅप्टरच आहे. हो, एक चॅप्टर आहे कटू गोड आठवणी म्हणून. त्या म्हणजे नॉर्मल ह्याच्यात लिहिल्या, पण काही काही जरा जास्ती होते ते मी मुद्दाम वगळले. कारण नुसतं कॉन्ट्रोवर्सीचा प्रश्न नाही, कारण पुस्तक किती जण वाचतात त्याच्या पुढे ते जातं. त्यामुळे कॉन्ट्रोवर्सीपेक्षा सुद्धा मला असं वाटलं की नको ना, मी ज्या उद्देशाने केलंय, माझा उद्देश काय होता की ऋण व्यक्त करणं. तर त्यातनं मला जे चांगलं मिळालंय ना, जे माझ्या अकल्पनीय म्हणू शकतो आपण, अशा गोष्टी घडल्या ना, त्याच्यावर जास्त मला लिहायला आवडेल. फक्त ते खोटं किंवा फोनी म्हणतो आपण तसं वाटू नये पुस्तक. म्हणून मी बाजूच्या गोष्टी पण लिहिल्या. अनुभव सगळेच असतात ना. मला पण आलेत अनुभव. म्हणजे मला एका रेकॉर्डिंगला मी गात असताना बरंच नंतर, म्हणजे नवीन नव्हते मी तेव्हा, बऱ्याच नंतर मी पुस्तकात लिहिलंय की नाही लिहिलंय बहुतेक हे. मी गात असताना ड्युएट होतं ते, आणि वरती खूप उंच सूर होता, अंतऱ्याला उंच होतं. तर त्या ह्यांना मी विचारलं रेकॉर्डिस्टना, मला एक 1 मोर मिळेल का, अजून एकदा टेक मिळेल का. डबिंग चाललं होतं, म्युझिक घेऊन झालेलं होतं. तर ते हो देतो की. तर ते म्युझिक डायरेक्टर म्हणले का काही फरक पडणार आहे का. अच्छा. म्हणजे हे इतकं डेरोगेटरी किंवा इतकं इन्सल्टिंग होतं की मला त्या क्षणाला म्हणजे मी काय उत्तर द्यायचं अपेक्षित. म्हणजे नाही तर कशाला, म्हणजे मला चांगलं येईल असं समजूनच तर मी बोलतीये ना, की असं पण विचारण्यात आलं होतं. आणि तरी ते मी पूर्ण केलं. पण मी फार अशी हे होऊन जाते, म्हणजे नर्वस होऊन जाते असा जर प्रश्न आला तर. पण असं सुद्धा झालेलं आहे. आणि मी तेव्हा नवीन नव्हते, पण त्यांना मला घ्यायचंच नव्हतं. प्रोड्युसरचा हट्ट होता की हिच्याचकडनं गाऊन घ्यायचंय, कारण त्यांच्या आधीच्या 2 फिल्म्सना मी गायले होते. त्यांनी सांगितलं मला हीच हवी आहे. तर त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना मला घ्यावं लागलं. तर मग मी त्यांना म्हटलं होतं, आणि त्यांनी मला हेही सांगितलं, तुला मिळतात त्याच्यापेक्षा मी निम्मे देणार आहे पैसे, मला तू नकोयस, पण त्या अमक्याला तू हवी आहेस प्रोड्यूस. मग मी असा विचार केला, त्यांच्यापेक्षा मोठा प्रोड्युसर आहे ना, पैसे प्रोड्युसर देतोय ना, ठीक आहे. म्हणजे मी असा विचार करते की त्यांना मला घ्यावं लागतंय, म्हणजे माझं स्थान कुठेतरी वर झालं तर मी गाईन. त्यामुळे मी निम्म्या पैशात ते गायले होते. हे एक माझा अनुभव. म्हणजे त्यांच्या अतीव मनाविरुद्ध, म्युझिक डायरेक्टरच्या मनाविरुद्ध मी गायलेले गाणं.